महिला रुग्णालयाच्या मागील रस्ता गिळंकृत. नशीब टावरच्या अतिक्रमणाविरोधात भीमसेन पॅन्थर्सचा एल्गार. सार्वजनिक रस्ता नाल्यावर अतिक्रमण आरोप 15 दिवसात कारवाई नाही तर महापालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा. गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळ. नशीब टावरमुळे रस्ता बंद झाल्याचा गंभीर आरोप. जालना शहरातील टाउन हॉल परिसरातील जिल्हा महिला व बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्ता आणि सार्वजनिक नाल्यावर नशीब टावर नावाच्या इमारतीच्या मालकांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करत भीमसेना पॅन्थर्स पार्टी महाराष्ट्रने जालना महानगरपालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात संस्थाचालक अध्यक्ष मधुकर घेवंदे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत 15 दिवसात अतिक्रमण हटवले नाही तर महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्हा महिला व बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्ता हा कचेरी रोडकडून येणाऱ्या नागरिक, रुग्ण आणि रुग्णवाहिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रवेश मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर आणि लगतच्या सार्वजनिक नाल्यावर कथित अतिक्रमण झाल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिला, आपत्कालीन रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांना मोठा वळसा घालून रुग्णालयात जावे लागत असून त्याच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक नाल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याने पावसाचे पाणी आणि सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असून पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, दुर्गंधी, डासांची वाढ आणि संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भीमसेन पॅन्थर्स पार्टीने महानगरपालिकेकडे रस्ता आणि नाल्यावरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवणे, संयुक्त पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 15 दिवसात कारवाई झाली नाही तर जालना महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची राहील, असा स्पष्ट इशारा संस्थापक अध्यक्ष मधुकर घेवंदे यांनी यावेळी दिला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक रस्ता आणि नाल्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाबाबत महानगरपालिका कोणती भूमिका घेते आणि संबंधितावर काय कार्यवाही करते याकडे आता जालना शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तर आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना. श्री रुग्णालय टाउन हॉल परिसरातील जिल्हा महिला बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्ता नाल्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांना, विशेष गर्भवती महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवेश मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत, तिथं अगोदर श्री रुग्णालयामध्ये रस्ता होता, रिक्षा येत जात होते आतमध्ये जाण्या येण्यासाठी. पेशंट आतमधून आलं की श्री रुग्णालयामध्ये ते रिक्षामध्ये बसून बाहेर यायचे. तर तो रस्ता अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केलेले आहे. ती अतिक्रमण तोडण्यात येऊन रस्ता पुन्हा बनवण्यात यावा अशी मागणी भीमसेना पॅन्थर्स पार्टीच्या वतीने मधुकर घेवंदे यांनी केली आहे. येत्या 15 दिवसात हा रस्ता बनवला नाही तर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. पार्टीच्या वतीने उपोषणाची जबाबदारी महापालिकेच्या आयुक्ताची राहील, याची नोंद घ्यावी.